नमस्ते मुलांनो, या व्हिडिओत आपण पावसाळा या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे। भारतीय अर्थव्यवस्था शेतीशी संबंधित असल्याने पिकांच्या उत्पादनासाठी पावसाचे महत्त्व भारतात विशेष आहे। दक्षिणेतील समुद्रात तयार होणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतात नैऋत्य मोसमी वारे वाहू लागतात। दक्षिणेकडून हे वारे हळूहळू संपूर्ण भारतात पसरतात। परिणामस्वरूप भारतात पाऊस पडतो, ज्याला मान्सून असे म्हणतात। भारतात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे 3 ऋतू महत्त्वाचे आहे। जून ते सप्टेंबर या महिन्याच्या दरम्यान असणारा ऋतू म्हणजे पावसाळा। याला मोसमी पाऊस असेही म्हणतात। पर्यटन संस्थेने त्याला हिरवा ऋतू म्हणजेच ग्रीन सीझन असेही नाव अलंकारिक स्वरूपात दिलेले आहे। हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे बालकवींनी लिहिलेली ही सुंदर कविता पावसाळ्याच्या ऋतू सुरू झालेल्या बदलांचे वर्णन करते। जगातील वेगवेगळ्या ठिकाणी पर्जन्याचे वैशिष्ट्य आणि प्रमाण वेगळे आहे। काही देशात केवळ वर्षातून एकदाच पावसाळा ऋतू पाहायला मिळतो, तर काही ठिकाणी वर्षातून 2दा पाऊस पडतो। उष्णकटिबंधात पावसाळा अधिक प्रमाणात असतो, कारण दिवसभर असलेल्या सूर्याच्या प्रखरतेमुळे हवेत असलेल्या आर्द्रतेचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे त्याचे रूपांतर पाण्यात होऊन संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते। विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशात पावसाळा तसा स्वतंत्र ऋतू नसून तेथे वर्षभर पाऊस पडत असतो। पाऊस सुरू होण्याच्या आधी गरमीने जमीन खूप तापलेली असते। गरमीत येणाऱ्या घामामुळे सर्वच लोक खूपच त्रासलेले असतात आणि ते आकाशाकडे पाहू लागतात। सर्वांच्या मनात एकच आस असते की हा पाऊस कधी येणार आणि सर्वत्र गारवा पसरणार। पावसाळ्याचे आगमन झाल्याने लोकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळतो। पहिला पाऊस पडला की मातीला जो सुगंध येतो तो मला खूपच आवडतो। पावसाळ्याच्या आगमनाने लोकांमध्ये, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये आनंदाला उभारी येते। पावसाळा केवळ उष्णतेपासून दिलासा देत नाही, तर शेतीसाठी वरदान ठरत असतो। पाऊस पडला की सगळीकडे हिरवेगार दिसते। नद्या, विहिरी, तलाव पुन्हा पावसामुळे पाण्याने भरून जातात आणि सर्व मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी यांच्या जीवाला दिलासा देतात। शेतकऱ्याच्या कामाला सुरुवात होते। नांगरणी, पेरणी अशा कामांना जोर धरतो आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण आसमंत दुमदुमून जातो। सर्व सजीवांच्या मनात एक उत्साह संचारतो। पावसाळ्याचे जसे फायदे आहेत तसेच कधीतरी नुकसानही होते। पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येणे, त्या पुरामुळे किनाऱ्यावरील प्रदेशाचे नुकसान होणे, तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी होते। पर्वतीय प्रदेशात भूस्खलन होते। अशा आपत्तींना सामोरे जावे लागते। पाऊस पडला की सर्व रस्ते, उद्याने आणि क्रीडांगणे पाण्याखाली जातात आणि चिखलमय होतात। रोजच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे आम्हालाही खेळण्यात अडथळा येतो, पण पावसात भिजण्याची मज्जा येते। तसेच कधीकधी अशा डबक्यात साचलेल्या पाण्यामुळे मच्छरांची पैदास होते। संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो। माणसं आजारी पडू लागतात, म्हणून आपण आपली काळजी घेतली पाहिजे। इतकं सारं असूनही मला मात्र पावसाळा ऋतू खूप खूप आवडतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।